हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. उंचीमध्ये 1 प्लस केलेला आहे. माझी 12.5 आहे तर 13.5 घेतलेली आहे. शोल्डर 5 घेतलेला आहे. मोंडा 5.5, छाती आहे 32ची, चौथा भाग होतो 8 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर घेर आहे 28चा प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. गळा रुंदी देते 2.25 इंच. गळ्याला मी 9 इंच 8.5 मध्ये तयार होईल. खालून पण 2.25 टाकते. बॉक्स तयार करून घेते. खालून जे आहे ते 1.5 इंच वरती घेते. 1.25 इंच आत, वरती पण 1.25 इंच बाहेरच्या साईडला केले आणि गळ्याचा आकार देऊन घेते. गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आपण कापून घेऊया जसा आकार दिलेला आहे तसा. फक्त अस्तर कापलेला आहे आपण इथे. आता कॅनव्हास घ्या आणि कॅनव्हास डबल फोल्ड घ्या. त्यावरती गळा आपला ठेवा. पिन लावून घ्या व्यवस्थित, हलू नये म्हणून. वरती पण एक पिन लावून घ्या. जसा तुम्ही गळा अस्तरवरती हे केलेला आहे तसंच आता कॅनव्हासवरती पण काढून घ्या. बाहेरच्या साईडनी जे आहे ते 1 ते 1.5 इंच मध्ये एक्स्ट्रा घ्या. 1, 1.25 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता तुम्ही. बाहेरच्या साईडनी जे आपण सेफ दिलेला आहे तिथून कापून घ्या. आता अस्तर ओपन करा आणि त्यावरती हा गळा ठेवा. व्यवस्थित ठेवा आणि पिन लावून घ्या. दोन्ही साईडला बरोबर येऊ द्यात. आता पाव इंच कपडा असं घेऊन एक टीप मारून घ्या. पाव इंच कपड्यावरती टीप यावी. एकदम कडेने पाव इंचचं मार्जिन घेऊन टीप मारतोय आपण. पिन काढून टाका आणि बाहेरच्या साईडनी पण टीप मारून घ्या कडेने एकदम कॅनव्हासच्या. कॅनव्हास व्यवस्थित सेट होईल. आता मेन कापड जे आहे ते सरळ ठेवा. सरळ भाग वरती ठेवा आणि त्यावरती अस्तरचा भाग ठेवा. जेव्हा आपण पलटी करणार तेव्हा अस्तर खाली जाणार आणि सरळ भाग वरती राहणार. आता जे आपण आतली शिलाई घेतलेली आहे ती त्याच्यावरतूनच ही पण टीप द्या.
आता जे आहे ते 1/2 इंचाचं मार्जिन ठेवा आणि बाकी पूर्ण कापून टाका. आता सगळ्या गळ्याभोवती कट्स द्या आणि जिथे कॉर्नर आहेत तिथे पूर्ण कट द्या व्यवस्थित. कॉर्नर व्यवस्थित पलटी होतात. आता जे आहे ते अस्तर खालच्या साईडला पलटी करा. हाताने व्यवस्थित करून घ्या. एकदम कॉर्नरवरती टिप मारून घ्या, एकदम कडेने. हाताने जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचा, जो आपण सेफ दिलेला आहे तसा. थोडं पण चून वगैरे असेल तर गळा खराब होतो. आता जे आहे त्या अस्तर मेन कापडाला आपल्याला टिप मारून फिटिंग करायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी घंटी असते त्याला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण अस्तर जे आहे ते परफेक्ट कापतो आणि जे मेन कापड आहे ते अर्धा इंच सगळीकडनं एक्स्ट्रा कापतो. कारण जेव्हा आपण अस्तर व्यवस्थित कापलं, जेव्हा फिटिंग कराल आपण त्याच्यानंतर पूर्ण कापून टाकायचं. आता आपण जे आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा कापलेलं आहे ते पूर्ण आता कापून टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत. मध्य सेंटरला टक्स द्या. 4 इंच लांबीचा टक्स द्या. खालून अर्धा इंच घ्या आणि वरती एकदम कमी घ्या. क्रॉसमध्ये टीप असते टक्सची आणि 2 वेळेस टीप द्या आणि स्टार्टिंगला आणि लास्टला लॉक करा. ह्या साईडला पण मध्य सेंटरवरती टीप द्या. आता जे आहे टक्स दिल्यानंतर समोरची साईड थोडी खाली येते, त्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते शोल्डरमधून उतरतं. त्यामुळे जे आहे ते समोर अर्धा इंच आपण क्रॉसमध्ये कटिंग करून टाकतो. हे बघा, कटिंग केल्यामुळे आता सरळ दिसतं एकदम, नाहीतर उतरल्यासारखी दिसते समोरची साईड. आता जी आहे तर 2 इंचाची मी कंबरपट्टी घेतलेली आहे आणि जिथं टक्स आहे तिथे एक चून दिलेली आहे. कारण जेव्हा आपण खाली फोल्ड करणार तेव्हा जी कंबरपट्टी आहे ती खिचल्यासारखी नाही होणार म्हणून. दुसऱ्या पण टक्सच्या तिथे एक चून द्या.
कंबरपट्टी खालच्या साईडला करा आणि वरतून एक दाब टिप द्या. जे आपण शिवलेलं आहे अगोदर मध्ये ते कंबरपट्टीच्या साईडला टाका. आता कंबरपट्टी जे आहे ते आत फोल्ड करा आणि एक टिप द्या. जर तुम्ही इथं हातशिलाई करणार असाल तर रफ टिप द्या आणि जर हातशिलाई करणार नसाल तर आपली नॉर्मल टिप द्या. आता जे आहे तो आपण आतला जो भाग होता तो काढलेला तो घ्या आणि त्यातून आपल्याला एक सेफ द्या. हा पॅच आपल्याला भेटलेला आहे. डबल कॅनव्हास फोल्ड करा आणि त्यावरती हा पॅच ठेवा. पिन लावून घ्या. वरच्या साईडनी जे आहे तसंच ठेवायचं, वाढवायचं नाही. बाहेरच्या साईडनी आणि खालच्या साईडनीच वाढवायचं आहे आपल्याला, फक्त 1-1 इंच एक्स्ट्रा. आता हा कॅनव्हास आहे तसंच आपल्याला मेन कापडाचं आणि अस्तरचं दोन कापड सेम कॅनव्हास एवढेच काढून घ्यायचे आहेत. मी दोन्ही मेन पार्टचे काढून घेतलेले आहेत. आणि कॅनव्हास जो आहे तो एका भागाला फिटिंग करून घ्यायचा आहे टिप मारून. सगळीकडून टिप मारून आपण फिटिंग करून घेतला कॅनव्हास. आता जे आहे ते आपल्याला पलटवायचं आहे. वरतूनच टिप मारायची आहे फक्त. दुसरा कपडा आहे तो खाली ठेवला आणि वरतूनच टिप घेणार आहे फक्त. मध्य सेंटरमध्ये कट द्या आणि बाकीचं एक्स्ट्रा आहे ते कापून टाकते. साईडने पण थोडं कट द्या. आता पलटी करा. आता कॅनव्हास जो आहे तो मध्ये गेला आपला. वरतून एक टिप द्या आता कडेनी. आता सगळीकडून ह्याला पण टिप देऊन घ्या. आता आपल्याला 2.5 इंच रुंदी अशा पट्ट्या काढायच्या आहेत. लाल आणि काळी काढणार आहे मी. माझ्या ब्लाऊजमध्ये काळी आहे साडी त्यांची, म्हणून मी काळं मॅच करते. तुम्हाला दुसरी असेल तर दुसरं मॅच करा कोणतंही. 2.5 इंच रुंदी आहे याची. अशा मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता काय करा, डबल फोल्ड करा आणि कडेने अर्धा इंच मार्जिन ठेवून टिप मारून घ्या. अशाच मी काळ्या पण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा. आता आपण तो पॅच घेतला आणि एका साईडने आपली ही पट्टी ठेवली. खालून आपण टिप मारतोय. मध्य सेंटरपर्यंत ठेवा आणि मध्य सेंटरपासून दुसरी काळी पट्टी ठेवा.
सेम जसं आता आपण ठेवलं तसंच परत दुसरी पट्टी ठेवा. परत पुढं काळी ठेवा. असंच आपण हा पूर्ण पॅच आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. हे बघा मी पूर्ण पॅच जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला मध्य सेंटर जे आहे ते मध्य सेंटरमध्ये ठेवा आणि पिन लावून घ्या व्यवस्थित. हे बघा आता जे आहे ते आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे आतलं पॅच. स्टार्टिंगला थोडं 2-3 वेळेस टिप मारा. मध्य सेंटरमध्ये एक पिन लावून घ्या. खालून जे आहे ते एक्स्ट्रा असलेलं कापून टाका व्यवस्थित. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा आणि बाकीचं कापून टाका. आता जे आहे ते आपल्याला कडेने एक लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही गोल्डन कलरची लेस घेऊ शकता किंवा तुम्हाला जे ब्लाऊजमध्ये साडीमध्ये मॅच होईल तशी लेस घेऊ शकता. ही साडी ब्लॅक आहे आणि याचं ब्लाऊज जे आहे ते रेड होतं. लेस जी आहे जिथं वळवायचं असतं ते छोटीशी एक चून द्यायची म्हणजे लेस समोरच्या साईडला वळते. बाहेरच्या साईडनी पण लेसला एक टिप देऊन घ्या म्हणजे एक साईडनी लेस उचकल्यासारखी दिसत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. मध्य सेंटरमध्ये जे आहे ते 2 पॅच मी लावलेले आहेत. वरती नॉड लावलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.